आज आपण बनवणार आहे आलू वांग्याची भाजी। 2 वांगे घेतलेले आहे आणि 1 आलू चिरून घेतला आहे मी। 2 कांदे बारीक करून घेतलेले आहे। 10-12 लसणाच्या कळ्या, थोडासा अद्रक, थोडीशी कोथिंबीर, सुकं खोबरं आहे, थोडंसं बारीक किसून घेतलेलं आहे। थोडंसं तेल टाकून आपण कांदा भाजून घेऊया। लाल रंग येईपर्यंत त्याला भाजून घेऊया आपण कांद्याला। याच्यामध्ये अद्रक टाकून घेऊया। याच्यातच होऊ द्या आपण लाल रंग येईपर्यंत। कांदा लसूण भाजून झालेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। आता आपण खोबरं भाजून घेऊया। खोबरं थोडा वेळपर्यंत। खोबरं आता भाजून झालेलं आहे। आता आपण काढून घेऊया। आता आपण हे मिक्सर मधून काढून घेऊया। दोन बुटले तेल टाकून घेऊया आपण। मसाला टाकून घेऊया आपण। याला चांगलं भाजून घेऊया। मसाला तेल सोडेपर्यंत त्याला चांगलं भाजून घेऊया आपण। आपला मसाला भाजून झालेला आहे। आता मसाल्यानं तेल सोडलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया। लाल तिखट, थोडीशी हळद, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच मीठ, थोडासा गरम मसाला। हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। मसाला आपला भाजून झालेला आहे। आता आपण वाटणचं पाणी टाकून घेऊया। याला चांगला आपण 1 उकळी येऊ देऊया मंद आचेवर। याला चांगलं शिजू देऊ आपण या मसाल्याला। बघा आपल्या भाजीला छान तर्री आलेली आहे। आपला हा मसाला आता शिजलेला आहे। आता याच्यामध्ये आपण आलू वांगे टाकून घेऊया। आणि आपण याला चांगले होऊ देऊया। बघा किती छान भाजीला कलर आलेला आहे। तरी पण खूप छान आलेली आहे। ह्या मसाल्यामध्ये आपण भाजी होऊ देऊया आलू वांगे। बघा किती छान भाजीला तर्री आलेली आहे। किती छान आपली भाजी तयार झालेली आहे। बघा आपली आलू वांग्याची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला माझी आलू वांग्याची भाजी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा।